नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवेमध्ये आपलं स्वागत करतो। केंद्रातील सरकारला 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये 8 वर्ष जी विकास कामे झालेली आहेत त्याचा लेखाजोखा सांगण्यासाठी लातूर येथे आज एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा लेखाजोखा मांडलेला आहे। यावर आधारित हा व्हिडिओ आहे। आज आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र देशाचे थोर नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीला पावन स्मरण करून आजच्या आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया। आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजी भैया हे प्रेसला संबोधित करणार आहेत। आजच्या प्रेसमध्ये मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेचा विषय आहे की मोदीजींच्या कार्यकालाला 8 वर्ष पूर्ण झाली आणि यशस्वी पंतप्रधान म्हणून आज त्यांचं नावलौकिक सर्व जगामध्ये त्यांच्या नावाचा गवगवा सुरू आहे आणि म्हणून त्यांच्या यशस्वीतेच्या प्रयासाने त्यांनी केलेल्या देशहिताची सर्व कामं आपल्या सर्व जनतेसमोर यावे, आपल्या पत्रकारांना या निमित्ताने सर्व माहिती देता यावी म्हणून आज महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये प्रेस आयोजित केले। असंच आपण लातूर जिल्ह्याचे प्रेस आज माननीय संभाजीभाई यांना या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे। 8 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत, पूर्ण झाले आणि ह्या 8 वर्षामध्ये जी देश सेवा देशाच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून झाली या विषयाच्या अनुषंगाने काही माहिती मी आपल्या सर्वांच्या समोर देणार आहे। सर्वात पहिलं आपल्याची माहिती देण्यापूर्वी हे सरकार कोणत्या विषयाच्या अनुषंगाने काम करत आहे। माननीय पंतप्रधानांचे जे पहिले वाक्य होते या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्याच्यापासून मी सुरुवात करतो। देशातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावे यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे। ह्याच विषयाच्या अनुषंगाने देशाच्या पंतप्रधानांनी 8 वर्ष या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला। प्रामुख्याने संकटाच्या काळामध्ये जे मागच्या 2 वर्षामध्ये आपण सर्व ज्या संकटाला आपण पूर्ण देश समोर गेला त्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी यशस्वी पद्धतीने भारतातील सर्वसामान्य नागरिकांना या अडचणीतून ह्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। जगभरामध्ये ज्यावेळेस कोरोनाची लाट आली, जे इंटरनॅशनल मीडिया आपण म्हणतो त्या मीडियामध्ये सर्वात मोठी चर्चा होती की ह्या संकटाला सामना भारत देश कसा करणार, अशी ही चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये होती आणि प्रत्येकाला वाटत होतं की भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणारे, किती मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतील या विषयाची चर्चा हे जगभरामध्ये होती। पण 2 वर्षानंतर ह्या उलट चर्चा त्या ठिकाणी झाली की भारताने ज्या पद्धतीने कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न केला, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये ज्या विषयाच्या अनुषंगाने आरोग्याच्या विषयाबाबतीमध्ये जे पावलं आपल्या देशाने उचलले, जे लस आपल्या देशाने निर्माण केली आणि इतर देशांना देण्याचं काम आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचसोबत आपल्या देशामध्ये असणाऱ्या जो समाजातला एक शेवटचा घटक आहे, आपल्या सर्वांना माहिती अशा अडचणीच्या काळामध्ये ज्याच्या हातावर काम आहे अशा लोकांची मोठी अडचण होणार होती। देशातील 80 कोटी जनतेला माननीय पंतप्रधान यांनी गरीब कल्याण योजनेद्वारे अन्नधान्य मोफत देण्याचं काम या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये केलं। ही सर्वात
महत्वाचा विषय माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय आणि जगाच्या पाठीवर असं हे कुठंच होऊ शकलेलं नाही. त्याचसोबत ज्यावेळेस आपलं सरकार आलं, सरकार आल्यानंतर एक प्रामुख्याने एक विषय होता की सुरुवात माननीय मोदी साहेबांनी केली स्वच्छ भारत. आणि देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस स्वतः हातामध्ये झाडू घेऊन त्या ठिकाणी उतरले, अनेक माध्यमातल्या प्रतिनिधींनी त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीची टिप्पणी केली. अनेक माध्यमांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मोदी साहेबांना ह्या विषयाच्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न केला. पण आज जर आपण पाहिलं, त्या मागची त्यांची भावना पाहिली की देशातील सर्वात अधिक खर्च हा जर कशावर होत असेल तर तो आरोग्यावर होतो. आणि या आरोग्यावर सर्वात अधिक खर्च सर्वसामान्य नागरिकांचा जो होत असतो, त्याच्या मागचं जर मुख्य कारण जर पाहिलं तर ती अस्वच्छता होती. आणि या देशामध्ये ही स्वच्छता निर्माण व्हायला पाहिजे. ह्या स्वच्छतेसाठी माननीय मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि ही अभियानाची सुरुवात झाल्यानंतर आज आपल्याला चित्र मी सांगावं असं नाही, अनेकदा आपण जनतेमध्ये आपल्याला आपली जी मानसिकता, सायकोलॉजी आहे, ह्युमन सायकोलॉजी, बऱ्यापैकी गोष्टी आपण विसरत जातो. 2013-2014 साली जर आपण जर पाहिलात की आपल्या ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर आपल्या सर्वांना लाजेने आपली मान खाली जाईल असं चित्र या देशामध्ये होतं. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 65 वर्ष होऊन गेले होते, तरी आपण ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला लाजेने आपली मान खाली घालावं लागेल अशी संध्याकाळची परिस्थिती होती. आपल्या माऊलीला, आपल्या भगिनींना ज्या शौचालयाची त्या ठिकाणी कमतरता होती, ती कमतरता या देशामध्ये पूर्ण करण्याचं काम या 8 वर्षामध्ये, आज तुम्ही जावा हे चित्र 2022 मध्ये गेल्यानंतर हे चित्र आपल्याला बदललेलं दिसल. हे मोठा बदल या 8 वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी करून दाखवलेला. जे 65 वर्षामध्ये जे जमलं नाही, 50% जी आज आपण पाहतो, सर्वांसाठीच हा विषय महत्वाचा होता. पण सर्वात महत्व म्हणजे आपल्या जे प्राईड म्हणतो आपण, आपला गर्व म्हणतो, आपल्या घरातली जी माऊली म्हणतो, आपली लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, तिचा सन्मान या माध्यमातून खेड्यातल्या शेवटच्या या महिलेचा सन्मान माननीय मोदी साहेबांच्या या शौचालय निर्माण करण्याच्या मोहिमेतून त्या ठिकाणी झाला. त्याचसोबत आज आपण पाहिलं 65 वर्षानंतर या देशातील करोडो भारतीयांना स्वतःच्या हक्काचे, अधिकाराचे घर नव्हते. शहरी भागामध्ये पण असंच होतं, ग्रामीण भागामध्ये पण असं होतं. आणि या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये 1,16,00,000 कुटुंबांना, शहरी कुटुंबांना, 1,16,00,000 शहरी कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर देण्याचं काम देशाच्या पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी केलं. हे झालं शहरी भागातलं. त्याचसोबत ग्रामीण भागामध्ये 2,06,00,000 कुटुंबांना, 2,06,00,000 कुटुंबांना या ठिकाणी घर देण्याचं काम पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणी. एम्सची निर्मिती, जे की पूर्वी आपल्याला मोजकेच एम्स माहित होते, आज प्रत्येक राज्यामध्ये आपलं स्वतःचं एम्स सारखं मेडिकल इन्स्टिट्यूट उभा टाकायला पाहिजे अशी संकल्पना मोदी साहेबांनी केली. IITची निर्मिती, म्हणजे भविष्य हे चांगलं अधिक मजबूत व्हायला पाहिजे याची निर्मिती. आणि वेगवेगळ्या विभागामध्ये किमान 2 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभा टाकायला पाहिजे ही संकल्पना माननीय मोदी साहेबांनी केली. त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे लातूर जिल्हा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये, पहिल्या कॅबिनेटमध्ये जर मोदी साहेबांनी कोणत्या विषयाला जर मंजुरी दिली असेल, त्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपैकी आपलं लातूरचंही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच्यातलं एक भाग. रोजगार निर्मितीसाठी MSMEच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीचेही कार्यक्रम माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी हाताशी घेतले. त्याच्यातला एक प्रकल्प आपण लातूरला आपल्याला मिळाला, विभागातला एक प्रकल्प मेट्रो कोच कारखाना हा जो आहे
हे जर पूर्वीच्या 65 वर्षामध्ये राहिलं असतं तर हे मला वाटत नाही की कोणत्या मराठवाडा किंवा विदर्भ सारख्या भागामध्ये असा कोच कारखाना आला असता. या सरकारने, मोदी सरकारने हा कारखाना ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी अधिक रोजगाराची गरज आहे त्या भागामध्ये ही निर्माण व्हायला पाहिजे असा प्रयत्न केला. या 8 वर्षामध्ये जे रस्त्यांचं जाळं निर्माण झालं, देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय मोदी सरकारने जे रस्त्याचं जाळं निर्माण केलं ते मागच्या 65 वर्षामध्ये कधी निर्माण होऊ शकलं नाही. एक दिवसाला जास्तीत जास्त रेकॉर्ड 65 वर्षामधला 3 किलोमीटरचा होता. एक दिवसाला जास्तीत जास्त नॅशनल हायवे निर्मितीचा रेकॉर्ड हा 3 किलोमीटर पर्यंतचा होता. पण माननीय गडकरी साहेबांनी हे एका दिवसामध्ये 100 किलोमीटर पर्यंत रस्ते निर्माण करण्याचा, नॅशनल हायवे निर्माण करण्याचा रेकॉर्ड या आपल्या 8 वर्षाच्या मोदी सरकारने त्या ठिकाणी करून दाखवला. आज आपण जर पाहिलं, दळणवळणची व्यवस्था, रोजगार निर्माण करण्याची व्यवस्था, गरीब कल्याण योजना, या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने 8 वर्षामध्ये एक असे पाऊल उचलले तो समाजातला शेवटचा घटक आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आणि आम्हाला सगळ्यांना, मी तर लातूरकर म्हणून ज्या गोष्टीची सर्वात आधी झळ बसली आपल्या सर्वांना, त्या झळीतून आपण सर्वजण गेलोय, ते म्हणजे पाण्याचा विषय. जे 65 वर्षामध्ये या लोकांच्या लक्षात आलं नाही, खेड्यापाड्यातल्या माणसाला पाणी मिळायला पाहिजे, जे जीवनातली सर्वात आवश्यक गोष्टी ती भेटायला पाहिजे, हा विचार या मागच्या सरकारने कधी केला नाही, पण मोदी सरकारने विचार केला. हर घर नल अशी योजना, म्हणजे प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची योजना माननीय मोदी साहेबांनी आणली. त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे आणि ही योजना यशस्वी पद्धतीने त्या ठिकाणी राबवण्याचं काम करत आहे. जसं मागच्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारने प्रत्येक घराला शौचालय पाहिजे अशी संकल्पना केली होती, तसं या 5 वर्षामध्ये प्रत्येक घराला हक्काचं नळाने पाणी मिळायला पाहिजे अशी संकल्पना माननीय मोदी सरकारने केली. आणि इतर गोष्टीच्या निर्मितीमध्ये आपल्याला होत असताना आपण पाहतोय त्याच्यातून निर्माण करणाऱ्या टॅक्स मध्ये त्यांनी उभा केली. आणि परत त्याच्यानंतर धरणला ज्यावेळेस त्याची परिस्थिती आली तसा निर्णय मोदी सरकारने घेतला. पण सर्वात महत्वाचा विषय कधी निर्माण होतो की हे प्रश्न विचारणारे आपल्या महाराष्ट्रातले जे मंडळी आहेत त्या मंडळीला आपल्या राज्यातला दर काय आणि शेजारच्या राज्यामध्ये गेल्यानंतर दर काय ह्या गोष्टीची माहिती नसते. आज आपल्याला 10 रुपये अधिक द्यावं लागतात. मी ज्या गावामध्ये राहतो, माझ्या गावाच्या बॉर्डरला कर्नाटक आहे. अनेक आमचे लोक बाजूला जातात, 10 रुपयांनी त्या ठिकाणी डिझेल पेट्रोल त्या ठिकाणी आम्हाला स्वस्त भेटते. टॅक्स कमी करत असताना ज्या त्या राज्यांनी जे कमी करायला पाहिजे, काँग्रेस शासित असलेले राज्य, त्याच्याही उदाहरण इथल्या काँग्रेस शासित राज्यांनी जरी घेतलं असतं तरी त्यांच्या लक्षात आलं असतं. पण त्याच्यामुळं मोदी साहेबांनी ह्याच्यावर कंट्रोल ठेवणं, त्याच्यावर बारकाईने आपल्याला जास्त ओझं हे आपल्या लोकांवर पडणार नाही याची काळजी सरकारने घेतली. आज जर आपण पाहिलं, जागतिक स्तरावर होत असलेलं अमेरिकेसारखा आज देश आहे. आज त्यांच्या इकॉनॉमिक क्रायसिस मध्ये हा देश त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि ह्या जागतिक ज्यावेळेस बाजारपेठ पडते, अनेक देश, मी फार माझा शब्द जपून वापरतो, जसं आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट आर्थिक अडचणीत आल्यानंतर त्याचं लिक्विडेशन मध्ये निघतं. अनेक देशाची लिक्विडेशन मध्ये निघण्याची परिस्थिती, ज्यांना आपण आज काही वर्षापूर्वी एक शक्तिशाली देश म्हणायचो, युरोपियन कंट्रीज मधले आज आपल्याला देश त्या ठिकाणी या जागतिक मंदीमध्ये अडकलेले दिसतात. अमेरिकेसारखा राष्ट्र आज त्यांचं जर आज मार्केट जर पाहिलं तर ते 50% पेक्षा अधिक कोलॅप्स झालेले आहे. आणि अशा काळातही आपलं मार्केट, आज आपला देश टिकून उभा टाकलेला आहे. मला वाटतं की हे या देशाच्या पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्याच याच्यामुळे झालंय असं मला वाटतं. एका बाजूने म्हणतात की असं काही जण मांडण्याचा प्रयत्न करतात. सोयाबीनचं सपोर्ट प्राइस जर आपण पाहिली, मिनिमम सपोर्ट प्राइस
ही 3900 आहे. ही सपोर्ट प्राइस कशाच्या आधारे काढली जाते की शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्या ठिकाणी ती सपोर्ट प्राइस काढली जाते. आणि गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी त्याचा माल जो बाजारपेठेत आणलेला असतो तो माल बाजारपेठेत आणल्यानंतर गेल्या वर्षीचा जर भाव आपण पाहिला हा 3700 ते 4000च्या आत शेतकऱ्यांनी माल विकलेला आहे. पण तोच माल हा आपल्याला सपोर्ट प्राइस पेक्षा अधिकच्या भावामध्ये घेऊन जाण्याचं काम जे धोरण या सरकारने त्या ठिकाणी पाळलं. जागतिक काही करार यापूर्वीच्या सरकारने केले होते त्या कराराची पर्वा न करता माननीय मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना त्यांनी केलेले शेती मालाच्या विषयाच्या बाबतीमध्ये करार होते. त्या करारामध्ये आपल्यावर आलेले जे बंधन होते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मालाचे भाव कमी पडत होते. त्याही कराराचा कुठेही विचार न करता त्यावेळेस त्या गोष्टीवर बंधन काढलं आणि सोयाबीनच्या भावावर त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त भाव त्या कराराप्रमाणे जर आपण त्या काळामध्ये जर सोयाबीन विक्रीला काढलं असतं तर आपल्याला 2500 ते 3000 3500च्या पुढे आपला सोयाबीन गेला नसता. पण ह्याच देशातला शेतकरी सोयाबीनचा शेतकरी टिकला पाहिजे आणि त्या करारावरही न लक्ष घालता त्यांनी त्या ठिकाणी काही बंदी घातल्यामुळे आज आपल्या देशामध्ये सोयाबीनचा भाव आज तुम्ही बघा गेल्या वर्षी 4000 ला जरी विकला गेला असेल आज ह्या वर्षी शेतकऱ्यांनी मालच बाहेर काढला नाही. शेतकऱ्यांनी माल बाहेर न काढल्यामुळे त्याच्या वेळेस त्याला गरज लागली त्याच्या ही जबाबदारी कोणाची. अनेक असे आहेत सोयाबीन एक तुम्ही म्हटल्याचं काही पॉझिटिव्ह उदाहरण आहे पण असे अन्य जे शेतमाल आहेत की हमी भावापेक्षा कमी भावाने विकावं लागतं त्याची जबाबदारी कोणाची. एक उदाहरण सांगतो. अशी परिस्थिती आमचं सरकार असताना पण आलेली होती. आपलं सरकार असताना राज्यामध्ये अशी परिस्थिती आली होती की हमी भावापेक्षा आपला भाव हा कमी झाला होता. पण त्यावेळेस हा जो डिफरन्स होता तो डिफरन्स माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या शेतकऱ्यांच्या ज्यांनी माल घातलाय त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचं काम केलं. हे सरकार त्यावेळेस माननीय आपले भाजपचं सरकार देवेंद्र फडणवीसांनी ही जबाबदारी घेतली. हा डिफरन्सचा भाव आम्ही ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर दिले. आजही लातूरमध्ये आपण जर विचारला तर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळाले. हा फरक सर्वच मोदी साहेबांनी करायचंय राज्य सरकारने काय करायचं नाही असं नसतं. ह्या सरकारने ह्या शेतकऱ्यांच्या हितामध्ये एकही निर्णय घेतलेला नाही. कदाचित एवढ्या चांगल्या विषयाच्या अनुषंगाने मला हे बोलणं मला चुकीचं वाटतंय पण सकाळी टीव्ही चालू केल्या आम्हाला दिसतात समोर संजय राऊत. पण संजय राऊत मांडत असताना संजय राऊत सरकारचे प्रवक्ते. संजय राऊतनी मांडायला काय पाहिजे की सरकार ह्या राज्यासाठी काय धोरण वापर. आजपर्यंतच्या संजय राऊतांच्या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांचा कधी विषय आला नाही, सोयाबीनचा कधी विषय आला नाही, उभा टाकलेल्या ऊसाचा कधी विषय आला नाही, अतिवृष्टीचा कधी विषय आला नाही, या भागातल्या बेरोजगारीचा विषय आला नाही, कर्नाटकमध्ये जे पेट्रोल डिझेल स्वस्त आहे त्याच्याबद्दलचा विषय आला नाही. जर कोणते विषय आले असतील तर ह्या महाराष्ट्राला दिशाभूल करणारे विषय जर कोण देत असेल या महाराष्ट्राला तर हे शिवसेनेचे या महाराष्ट्र महाविकास आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत त्या ठिकाणी देतात. ह्या पलीकडे काही होत नाही. विनंती राहील मी आपल्या सर्वांना एक वेगळा पूर्ण विषय नव्या शैक्षणिक धोरणावर आपण सर्वजण एकत्रित बसू. नवं शैक्षणिक धोरण हे नव्या आपल्या येणाऱ्या पिढीला जे नव्या पद्धतीचे जॉब रोल्स जे निर्माण झालेले पूर्वीचे जे पारंपरिक पद्धतीने जे जॉब रोल्स होत्या ह्याचे जे आउटडेटेड जॉब रोल्स झालेले या आउटडेटेड जॉब रोल्सला सोडून नव्या पद्धतीने पिढीला जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल त्याच्यामध्ये येणारे नवीन जॉब रोल्स असतील, स्किल इंडिया असेल त्याच्यातून नवे येणारे रोजगार निर्माण करणारे जॉब रोल्स असतील आणि कौशल्याचं शिक्षण त्याच्या शाळेच्या जीवनापासून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने एकत्रित करायचं धोरण हे माननीय मोदी साहेबांनी आपले मी आवर्जून एक वेगळी चर्चासत्र किंवा माहिती या शैक्षणिक धोरणावर मी निश्चितपणे ठेवून आणि मी माझ्याकडनंच राहून गेला हा विषय. खऱ्या अर्थाने एक नवं धोरण या 8 वर्षातलं जर या 8 वर्षामध्ये काही जर आमच्या सरकारने दिलं असेल हे नवं शैक्षणिक धोरण या देशाला दिलंय हे मी आवर्जून सांगू शकतो, अधिकपणे सांगू शकतो. म्हणजे मी सांगत कसं कमीच पडतील. म्हणजे रोज प्रत्येक मिनिटाच्या पावलावर त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले निर्णय
हे की गरिबांच्या कल्याणासाठी असलेले समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देणारे विषय या ठिकाणी आहे. आज आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. हे जे निर्णय असतील की ज्याच्या माध्यमातून संविधानाचं त्या ठिकाणी रक्षण, त्याचा अभिमान लोकांपर्यंत पोहोचवणं ही भूमिका माननीय मोदी सरकारने केली. अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे आपण तीर्थस्थळांची निर्मिती माननीय मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. रेल्वेच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय, मेट्रोच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय, महाराष्ट्रासाठी कोस्टल रोडच्या निर्मितीमध्ये घेतलेले निर्णय, हे सर्व निर्णय या आपल्या 8 वर्षाच्या मोदी सरकारच्या कालावधीमधले प्रामुख्याने विषय जवानांच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाचं सन्मान हा जगभरामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाला. आपण जर पाहिलं पूर्वीची परिस्थिती, मला परत त्याच्या खोलात जायचं नाहीये, पण आज आपल्या देशाचे पंतप्रधान जर एखाद्या देशामध्ये गेल्यानंतर त्यांचं स्वागत ज्या पद्धतीने केलं जात आहे तो आपल्या देशाचा सन्मान, ते एका व्यक्तीचा सन्मान नाहीये, तो भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान त्या ठिकाणी दिसून येतो आणि आपल्या सर्वांना अभिमानही त्या ठिकाणी वाटतो. आपण सर्वजण आलात, यामध्ये आम्हाला आमच्या सरकारबद्दल 8 वर्षातले माहिती आपल्या सर्वांपर्यंत देता आली आणि आपल्या माध्यमातून ही जनतेपर्यंत ही माहिती पोहोचल ही एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कॅमेरामन राजू रेड्डीसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.